गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि जे मी काल केलो होतो पेंटिंग ते इकडं मी आता लावलो किचन मध्ये। एवढं ते उठून दिसे ना का म्हटल्यावर त्याचं जे पाठीमागचं कलर आहे ते व्हाईट आहे। मग ते आता मी जस्ट लावून टाकलोय। नंतर ते मी ते काढून ते जस्ट ते एवढं स्क्वेअर वेगळं कुठलं तरी ब्राईट कलरचा कलर करून नंतर त्याच्यावरती चिकट स्टिक करतो। मग ते उठून दिसणार, म्हणजे तरी पण आता ते चांगलं दिसाले असं मला वाटते। खरं मला वाटणारच काय की मी त्याच्यात माझं श्रम आहे म्हणून ते चांगलं वाटणार। बट ते एवढं आउटफिट चांगलं दोरी वाटे ना, ते पाठीमागचं कलर ब्राईट असलं तर हे चांगलं उठून दिसेल असं मला वाटते। आणि आज स्पेशल हे आहे की आम्ही जे 5 जाऊबाई आहेत ना त्याच्यामध्ये 2 जाऊबाई प्रेग्नेंट आहेत। मग आम्ही आज करणार आहे प्रेग्नेन्सीचं, त्यांचं ते सेकंड प्रेग्नेन्सी आहे म्हणून एवढं काय सेलिब्रेशन नसते कुणाचं घरी। मग मला वाटलं की आम्ही जरा मिळून काहीतरी केक कटिंग सेलिब्रेशन आणि काहीतरी लंचला करूया असं आम्ही ठरवलेलो। मग आज आम्ही ते करणार आहे। मग आधी आमचं लंचचं प्लॅनिंग होतं की आम्ही व्हेज करूया, व्हेजमध्ये व्हेरायटी व्हेज करून आणूया मग आम्ही खाऊया। मग आज सकाळी आम्ही प्लॅन चेंज केले। आता मी चिकन आणणार आहे। मग आज मी चिकन करणार आहे। मी चिकनचा आयटम आणि राईसचा आयटम करणार आहे आणि चिकन सुक्का सार आणि सार रस्सा आणि जिरा राईस आणि भाकरी। जे मेन प्रोडक्ट आहे ते मी अजून एक जाऊबाईला दिलोय, ते तुम्ही करा म्हणून। आणि एकटी आहे ती आता सध्याला तिचं डाएट वरती ती चालू आहे। मग ती चिकन खाते की नाही माहित नाही, बट आम्ही करणारच चिकन आहे तिच्यासाठी। आम्ही व्हेज काहीतरी भात आणि वेगळं काहीतरी आमटी सांबार मी करणार आहे। मग चला आता जाऊया मी स्वयंपाककडं। चिकन आणले होते, चिकन मस्त धुवून घेतलो आणि 2 मस्त कांदा चिरून घेतलो। जरासं तेल घालून जिरं मोहरी घालून कांदा फ्राय केलो। चांगलं फ्राय केल्यावर जरासं हळद आणि जरासं नमक घालून जे मी धुतलेलं चिकन होतं ते घालून चांगलं मिक्स करून घेतलो। त्याच्यानंतर चिकनचा रस्सासाठी मी गरम पाणी करायला ठेवलेलो। मग ते झाल्यावर मी जिरा राईस करायसाठी मस्त तांदूळ धुवून घेतलो, ते स्वच्छ करून। मग मी चाललो पुदिना आणि ते भाताचं एक लीव भेटते आमच्या घराचं बाजूला, ते जाऊबाई त्यांच्याकडं ते मस्त भातमध्ये घातल्यावर ना एकदम मस्त वास येते आणि चांगलं भात पण होते। मग ते घेऊन आलो जाऊन, मस्त तेल टाकून सगळं कढी मसाला घातलो, मसाला ते पान होतं ते आणि चांगलं जिरं आणि मस्त कट करून घेतलेलं कोथिंबीर जरासं घातलो आणि त्याच्यानंतर मी तांदूळ घातलो त्याच्यात आणि चांगलं फ्राय करून घेतलो, ते पण लई वेळपर्यंत। मग एकदम उकळलेलं पाणी मी घालून घेतलो त्याच्यात आणि किती पाहिजे तेवढं मी ते लीव आणि थोडंसं पुदिना घातलो, ते फ्लेवर चांगलं येते भातचं। तुम्ही कधीतरी ट्राय करा, मी दरवेळा करतो ते। मग ते नंतर मी भाताला ठेवलो। मग मला हेल्प करायसाठी आमचं अजून एक ते जाऊबाई आलेले, त्यांचं नाव आहे पूजा आणि माझं नाव आहे पण पूजा। आणि मी सगळं मसाल्यांचं तयारी करून घेतलो, खोबर ऑनियन आणि टमॅटो, थोडंसं पुदिना कोथिंबीर हळद खडा मसाला सगळं टाकून मस्त कोथिंबीर घातलो। ते ऑलरेडी मी धुवूनच डब्यामध्ये ठेवलो असते आणि ते मिक्सीला घालून घेतलो। मग मी ते झाल्यावर चिकन जे शिजलेलं होतं चांगलं, मग रस्सा आणि चिकन सेपरेट करून घेतलो आणि पटकन फोडणीला टाकलो। एक कांदा चिरून घेतलो आणि मस्त फोडणीला टाकलो।
चांगला हळद, तिखट आणि थोडंसं चिकन मसाला आणि जे मी मिक्सीला घालून घेतलेलो ते मसाला घालून, नमक घालून चांगलं ग्रेव्ही एक 15 मिनटं तरी मी फ्राय करून घेतलो आहे. त्याच्यानंतर मी चिकन मिक्स केलं होते ग्रेव्हीमध्ये. जे आमचे जाऊबाई खातात त्यांना ग्रेव्ही पाहिजे होतं चांगलं, म्हणून मी जरा जास्त ग्रेव्ही केलो. मग चांगलं कोथिंबीर घातलो त्याचं लास्ट फिनिशिंगला, आणि त्याच्यासोबत माझं इकडं रस्सं पण रेडी होतं आणि भात पण रेडी होतं. ते झाल्यावर डेकोरेशन करायचं होतं. मग डेकोरेशनमध्ये मला पूजाताई मला हेल्प केली. मग मी टेबल वगैरे पुसून घेतलो. मी झालो तयार आणि ज्यांना आम्ही सांगितले लवकर तयार होऊन या, त्यांनी अजून तयार झाले नाहीत. मी त्यांना जाऊन त्यांनी मलाच विचारलं मी कुठली साडी नेसू, काय आहे, आम्ही कशासाठी तयार व्हायला आहे. त्यांना थोडंसं पण असं क्ल्यू दिलो नाही मी की हे करणार आहे. एवढं डेकोरेशन तरी मी केलो आहे. त्यांना याला अजून किती टाईम होते माहीत नाही, बट आय एम रेडी. त्यांनी आले, त्यांचं रिॲक्शन बघूया चला कसं असतंय. कुणाला काय पाहिजे ते घ्या. मस्त केले, मस्त केक. आमचा हसी मजाक तरी चाललं होतं. ते कॉमेडी करत त्यांनी केक पण कटिंग केले चांगलं. केक कटिंग झाल्यावर मुलांना आम्ही केक दिलो आणि आमचं तेच डिस्कशन चालू होतं की कसं काय झालं काय. मग ते झाल्यावर सगळे आम्ही जेवणला बसलो. मी काय जेवण वाढलो नाही, त्यांचं त्यांनी वाढून घेतले आणि खाल्ले. विरू हे बघ मोबाईल मध्ये बघ रे. मोबाईल जेवण तरी झालं होतं मस्त. सगळे एन्जॉय करून खाल्ले आणि मी पण खात होतो. आणि व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. गुड बॉय. लिंबू खायला पाहिजे.